बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष योगेशजी लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात आजची पत्रपरिषद आहे। नागपुरातून निघणाऱ्या आरक्षण बचाव आणि बहुजन बचाव या रॅलीच्या संदर्भात ते माहिती देतील। या प्रसंगी योगेशजी लांजेवार आपल्याशी चर्चा करतील। सभी को सप्रेम जय भीम। मी योगेश लांजेवार, बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष। आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित माझ्यासोबत बसलेले सन्माननीय मीडिया प्रभारी उत्तम शेवडे साहेब, त्याचप्रकारे नागपूर जिल्ह्याचे महासचिव चंद्रशेखर कांबळे, नागपूर जिल्ह्याच्या प्रभारी सन्माननीय रंजनाताई ढोरे, कोषाध्यक्ष उमेशजी मेश्राम, त्याचप्रकारे नागपूर जिल्ह्याच्या महिला कमिटीच्या अध्यक्षा सौ सुनंदाताई निकनवरे, महिला कमिटीच्या कविताताई लांडगे, अमित गजबे आणि उपस्थित आपण सर्व। आजची ही प्रेस कॉन्फरन्स या येत्या 30 सप्टेंबरला दीक्षाभूमी, जे नागपूरमध्ये पवित्र आपली दीक्षाभूमी आहे, त्या दीक्षाभूमीवरून दीक्षाभूमी टू चैत्यभूमी 30 तारीख से लेकर तो 9 अक्टूबर तक के महाराष्ट्र प्रदेश के सम्माननीय प्रभारी खासदार, माजी खासदार राज्यसभा डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहब, इनके मार्गदर्शन में, साथ ही साथ प्रदेश के अध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे साहब, इनके नेतृत्व और मार्गदर्शन में इस रैली का आयोजन किया गया है। यह रैली नागपुर से स्टार्ट होने वाली है। 30 तारीख को सुबह 9:30 बजे इस रैली का उद्घाटन दीक्षाभूमि में परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके पुतले पर माल्यार्पण करके यह रैली नागपुर से होते हुए आगे निकलने वाली है। भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, अमरावती ऐसा पूरा दौरा करके लास्ट 9 अक्टूबर माननीय साहब कांशीराम जी इनका स्मृति दिन, परिनिर्वाण दिन, उस परिनिर्वाण दिन के निमित्त मुंबई के धारावी में समारोह की कार्यक्रम होने वाला है। और महाराष्ट्र के सारे जिलों से ये रैली जाएगी, लेकिन उसकी शुरुआत नागपुर जिले के दीक्षाभूमि से हो रही है। और नागपुर जिले के इस दीक्षाभूमि से नागपुर शहर के जो मेन चौराहे, संविधान चौक से लेकर कामठी रोड से लेकर इंदौरा, ऐसा होते हुए ये नागपुर शहर का भ्रमण करते हुए रैली निकलेगी। और इस रैली के लिए हमने पूरे 12 विधानसभा से बड़ी तैयारी की हुई है। सभी विधानसभाओं से 4 व्हीलर 2 व्हीलर अपने झंडे डंडे और अपने सारे दुपट्टे, यानी बहुजन समाज पार्टी के नीले नीले सारे अपने संसाधनों के साथ में ये रैली निकलने वाली है। इस रैली में 4 व्हीलर 2 व्हीलर भारी मात्रा में रहेगी और यह रैली आगे नागपुर से आगे भंडारा की तरफ जाएगी। और उस रैली को नागपुर में साकार करने के लिए हमने सारी जनता को, हमारे सारे कार्यकर्ताओं को, महिला टीम को, सभी को संदेश दिए हुए हैं कि इस रैली में ज़्यादा से ज़्यादा मात्रा में इकट्ठा होकर इस रैली को सक्सेस करें, क्योंकि यह रैली आरक्षण बचाओ बहुजन बचाओ संविधान जन जागरण रैली, ऐसा इस रैली का नाम है। और संविधान के जन जागरण के लिए इस रैली को पूरे महाराष्ट्र में सक्सेस करने के लिए प्रदेश कमेटी लगी है। वैसे ही नागपुर जिला की कमेटी इस रैली के उद्घाटन में अपना सारा समय, अपना सारा योगदान यहाँ पर देने वाली है। येत्या 30 तारखेला सकाळी 9:30 वाजता बहुजन समाज पार्टीतर्फे राज्यभरामध्ये आरक्षण बचाव आणि बहुजन बचाव ही राज्यस्तरीय संविधान जनजागरण रॅली काढण्यात येत आहे। आणि ह्या रॅलीला काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय डोंगरे साहेब आणि संपूर्ण राज्य टीम, तसेच नागपूर जिल्ह्याचे सन्माननीय नागपूर जिल्हा अध्यक्ष योगेशजी लांजेवार आणि संपूर्ण जिल्हा टीम, महिला आघाडी सगळ्यांनी मिळून तयारी करत आहे। आणि ही रॅली नागपूरमधून ती दीक्षाभूमीवरून चांगल्या सन्मानाने निघून ती संपूर्ण महाराष्ट्रावर संदेश, संविधान बचाव आणि बहुजन बचाव हा संदेश घेऊन मुंबईच्या धारावी येथे आणि दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशा रॅलीचं तिथे समापन होईल। ही रॅली इथून निघताना भव्य प्रमाणामध्ये निघेल आणि याच्यासाठी संपूर्ण नागपूर जिल्हा तयारीला लागलेला आहे। एवढंच
मित्रांनो, कारण रॅलीच्या संदर्भात तुम्हाला जिल्हाध्यक्षांनी माहिती दिली, कारण आरक्षण हा विषय सध्या देशात चर्चेचा विषय आहे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, म्हणजे सुप्रीम कोर्टाने जी काही निकाल दिला, मग ते जातीय अंतर्गत जे काही सब वर्गीकरण, उपवर्गीकरण हा जो विषय मांडला आणि त्यात पुन्हा उत्पन्नासंदर्भातही इन्कम, ज्याला क्रिमिलेअरच्या संदर्भात, तर यात संपूर्ण वादळ देशभर उठला आहे आणि संविधानावर चर्चा सुरू झाली आहे. संविधानावर चर्चा सुरू असताना, याच दरम्यान आरक्षण आणि संविधान असं चर्चा सुरू असताना विदेशात काँग्रेसचे प्रमुख जे आहेत ते आरक्षण समाप्तीची गोष्ट करतात आणि जे लोक फुले शाहू आंबेडकरी चळवळ चालवतात ते लोक त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस खरं स्वरूप काय आहे? काँग्रेस आणि BJP हे खरंच फुले शाहू आंबेडकरी विचारांची संरक्षक आहे का? संविधानाची संरक्षक आहे का? हे खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्याला, महाराष्ट्राला, कारण फुले शाहू आंबेडकरी विचारांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येकांना, अनुसूचित जाती जमाती, OBC, धार्मिक अल्पसंख्याक, ज्याला आम्ही बहुजन समाज म्हणतो, 85% बहुजन समाजाला त्यांची खरी लढाई कोणासोबत आहे, खरा संघर्ष कोणासोबत आहे, त्यांचा मित्र आणि शत्रू कोण आहे हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या रॅलीचं आयोजन बहुजन समाज पार्टीनं केलेलं आहे. आणि दीक्षाभूमी, कारण आता दीक्षाभूमी हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे, त्या समतावाद्यांचं प्रेरणास्थान असलेलं, मानवतावाद्यांचं, फुले शाहू आंबेडकरांचं, म्हणजे ज्याला मानवतावादाचं केंद्र आहे, तिथून याची सुरुवात आहे. आणि राजधानीत मुंबईमध्ये, म्हणजे राज्याच्या राजधानीत मुंबईत त्याचा समारोप आहे.